आईस किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला चिगळाची भाजी, गावाला हे चिगळ भेटतो, आपोआपच जंगलात आलेली असते, जंगली भाजी बोलतात ह्याला। ह्याला काय लावलेली नसते। ही खायला एकदम छान असते, औषधी असते, याने उष्णता कमी होते, उन्हाळ्यात खूप छान असते। चिगळाची भाजी बारीक कट करून घ्यायची। साहित्य: शेंगदाण्याचं कूट जाडं जाडं, नंतर हळद, चवीनुसार मीठ, जिरे आणि मोहरी, हिरवी मिरची, लसूण, कांदा आणि कोथिंबीर, तेल। गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे। आता मी त्याच्यामध्ये तेल घालणार। तेल थोडंसं जास्त घातलं तरी चालेल। आता हे तेल तापलं की मोहरी घालायची 1 चमचा, नंतर जिरी टाकायची, थोडासा कोथिंबीरचा पण घालायचा। मी तुम्हाला दाखवला नाही त्याच्यामध्ये, पण मी घालते। आणि नंतर कांदा टाकायचा, कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत परतायचा। नंतर यामध्ये हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, लसूण घालायचा आणि हिरवी मिरची पण त्यामध्ये घालून थोडंसं एक 1 सेकंद परतायचं। तेलामध्ये सर्व मसाले परतून घेतल्यानंतर भाजीला पण सगळं तिखट मीठ व्यवस्थित लागलं जातं। नंतर वरून भाजी घालायची। याची परतून घ्यायची। या भाजीमध्ये पाणी असतं थोडंसं, आपोआप पाणी सुटलं जातं, त्याला दुसरं पाणी घालायची गरज नाही। आता हे बघा सगळं मिक्स व्हायला लागलं। मिक्स मिक्स करताना वास छान येतो, असा वेगळा भाजीचा वास येतो आणि खायला एकदम आंबट अशी लागते, चव पण छान असते। याची भाकरी पण बनवतात, थालीपीठ पण बनवतात। यामध्ये डाळ पण घातली तरी चालेल, मुगाची किंवा मसूर डाळ किंवा मुगाची डाळ, या दोन्ही डाळी थोड्याशा घातल्या तरी चालतात, पण खायला भाकरीवर एकदम सुंदर लागते। आता ही चांगली मिक्स झालेली आहे, त्याला पूर्ण तिखटमीठ पण लागलेला आहे। आता वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं जाडं जाडं, तर मोठं पाहिजे भरड शेंगदाण्याची अशी, ते दाताखाली आले की खूप छान लागतं। त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटात भाजी होते। आता ह्याच्यावर झाकण घालायचं, 5 मिनिट ठेवायचं। आता हे झाकण काढून हलवून देणार। आता ही तयार भाजी बघा, छान तयार झालेली आहे भाजी। आता याच्यामध्ये वरून कोथिंबीर घालायची, एकदा हलवून घ्यायची। झाली, तयार भाजी झाली। आता ही ज्वारीच्या भाकरी सोबत खायची। हे तयार ही तयार चिगळाची भाजी भाकरी सोबत खायची, खूप छान लागते। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।